तर अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीचं मला काही विशेष वाटत नाही, कारण जयंत पाटील हा काही लढाऊ माणूस नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या झालेल्या बैठकीनंतर गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। तर जयंत पाटील यांची ताकद आता इस्लामपूर पुरती मर्यादित राहिली आहे। मतदारसंघातून पुढच्या वेळी सदाभाऊ खोत किंवा सागर खोत यांनी जरी निवडणूक लढवली तरी त्यांचा पराभव होऊ शकतो, असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले। जयंतराव हा काही लढाऊ माणूस नाही, लढण्याची क्षमता पण नाही, संघर्ष करण्याचा त्यांचा काही संबंधच नाही। डायरेक्ट वडिलांच्या जागेवरती रिक्त जागेवरती आल्यामुळं संघर्षाने त्यांची ओळखच नाही आयुष्यामध्ये, आणि त्यामुळं सत्तेशिवाय हे राहू शकत नाहीत। हे सामान्य लोकांना पण माहीत आहे, हे काही मीच बोलतोय अशातला भाग नाही। सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता ही फक्त आणि फक्त आमच्यासाठीच आहे, अशी धारणा ह्या लोकांची झालेली आहे। मग त्यासाठी लाचार किती जरी व्हावं लागलं तरी ती होण्याची त्यांची तयारी आहे, असं एकंदरीत त्यांच्या वातावरणावरून आता दिसतंय। पण इस्लामपूर सोडून त्यांचं कुठं काय राहिलं नाही। इस्लामपूरमध्ये सुद्धा लोकांनी फार एकदम काटावर आणून ठेवले। पुढच्या वेळेस ते राजकारणात राहू शकत नाही। समजा तिथे एक चांगला सक्षम उमेदवार सदाभाऊंसारखा किंवा त्यांचा मुलगा सागर खोतांसारखा जरी उमेदवार पुढच्या वेळेस ताकदीनं लढला तर हा उमेदवार पडू शकतो, आणि मी आहेच की, सगळे बहुजन त्या उमेदवाराच्या पाठीमागे लावणार। दरम्यान मंत्री गोरेंनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवरून प्रत्युत्तर दिलं आहे। माझा एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही। मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात, असा घणाघात ग्रामविकास मंत्री गोरेंनी केला। पण जनता आणि माता भगिनी माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत कोणीही माझं काहीही वाकडं करू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलं। मी कोणाच्या नादाला लागत नाही, पण माझ्या नादाला कोणी लागू नये। सावध टप्प्यात आल्याशिवाय मी हात लावत नाही, पण आता सावध टप्प्यात आले, थोडी वाट बघा, असा इशारा त्यांनी दिला। आता गोरेंचा हा इशारा नेमका कुणासाठी याची चर्चा रंगली आहे। किसी के रास्ते में जाते नहीं, जो हमारे रास्ते में आते हैं उसे छोड़ते नहीं। आपला खंडा क्लियर। आणि दुसरा एक विषय झाला, सावध टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही। आता सावध टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा। आता सावध टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा। किती थांबवायचा प्रयत्न करा, किती भावल्या बांधा, पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता माऊली आहे, तोपर्यंत जयकुमार गोरेचं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही। पाहूयात पुढची बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे। पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर देण्यात आली आहे। तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर गट अध्यक्षांच्या कामाचा आणि अमित ठाकरेंवर मनसेच्या शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। संदीप देशपांडे यांचं शहर अध्यक्षपदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं आता। कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शिव सायन या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे। पश्चिमेकडचा भाग म्हणजे उपनगर, पण पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळा हा कुणाल माइंडकर यांच्याकडे देण्यात आला आहे, आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे। त्यांनी काय कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी 2 तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे। तर निश्चितच महत्त्वाची जबाबदारी आहे, आणि मला असं वाटतं माझ्यासाठी ही खूप मोठी जबाबदारी, खूप मोठा विश्वास सन्माननीय राजसाहेबांनी टाकलेला आहे। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19 वर्षाच्या इतिहासात आत्तापर्यंत मुंबई शहर अध्यक्ष कधीच नव्हता, त्यामुळे ही जबाबदारी टाकली आहे। पण निश्चितपणे आजच्या क्षणापासून आमचं सर्वात पहिलं काम असेल तर ते मनसे मुंबई मिशन महापालिकाच असेल, आणि त्या दृष्टीने आम्ही सगळेजण काम करू।